परभणीत राष्ट्रवादीचा मोठा डाव, घड्याळ आणि तुतारी एकत्र येण्याची नांदी. होय, परभणी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शांत दिसणारा पण आतून कायम खवळलेला जिल्हा. आणि आता याच परभणीतून एक अशी राजकीय बातमी समोर येत आहे जी फक्त महापालिका निवडणुकांपुरती मर्यादित नाही, तर तिचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणातून उमटू शकतात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार, हे शब्द उच्चारलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी, आणि तेही अधिकृत पत्रकार परिषदेत. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. सोमवारी 29 तारखेला परभणीत घडलेल्या पत्रकार परिषदेत सूरज चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आगामी परभणी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्रच लढणार आहेत. या पत्रकार परिषदेत केवळ प्रवक्ते नव्हते, तर पक्ष निरीक्षक मधुकर राजे आर्दाड, आमदार राजेश विटेकर, महानगराध्यक्ष प्रताप देशमुख, माजी विरोधी पक्षनेते विजय जामकर, युवा नेते अक्षय देशमुख, दादासाहेब टेंगसे, रोहन सामले अशी संपूर्ण ताकद उपस्थित होती. यातून एकच अर्थ स्पष्ट दिसत आहे, ही घोषणा वरवरची नसून संघटनात्मक पातळीवर आधीच ठोस तयारी झालेली आहे. घड्याळ आणि तुतारी पुन्हा जवळ नेमकं कसे काय आलेत? आणि परभणीकरांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ही फक्त स्थानिक सोय आहे की मोठ्या मिलापाची सुरुवात? सूरज चव्हाण यांनी यावर थेट उत्तर देताना सांगितले की शरद पवार गटाच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्यासोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. फक्त कोण कोणत्या जागा लढवणार यावर बैठक बाकी आहे आणि त्यानंतर अधिकृत युतीची घोषणा होईल. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण जिथे शरद पवार गटाची नेत्री खासदार स्तरावर आहे आणि अजित पवार गटाची ताकद आमदार व संघटनात्मक यंत्रणेत आहे, तिथे महापालिका निवडणूक दोन्हींसाठी प्रतिष्ठेची बनते. सूरज चव्हाण म्हणतात, हा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी घेतला आहे. पण राजकारणात प्रत्येक निर्णयामागे फक्त कार्यकर्ते नसतात, तर आकडेमोड, ताकद आणि सत्तेची दिशा असते. परभणी जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 चा पक्ष ठरला आहे. म्हणूनच महानगरपालिकेतही राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्याची संधी आहे आणि ती संधी वाया घालवायची चूक दोन्ही पक्षांना परवडणार नव्हती. आता महायुतीवर याचा परिणाम होणार का की नाही, पण खरं कारण नेमकं काय? तर सूरज चव्हाण यांनी ठामपणे सांगितले की या निर्णयाचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. पण राजकीय जाणकार एक वेगळीच नांदी वाचत आहेत, कारण एका बाजूला भाजपासोबत सत्तेत असलेला अजित पवार गट आणि दुसऱ्या बाजूला भाजपा विरोधी भूमिका घेणारा शरद पवार गट जर स्थानिक पातळीवर एकत्र येत असेल तर तो केवळ स्थानिक प्रयोग राहत नाही, तो राजकीय संदेश देणारा प्रयोग बनतो. निवडून आल्यानंतर भाजपासोबत युती करणार का या प्रश्नावर सूरज चव्हाण यांनी अतिशय राजकीय शब्दात मत स्पष्ट केलं. ते म्हणाले, ही लढाई विकासासाठी आहे, कुणाच्या विरोधात नाही. महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे, म्हणून भाजपासोबत युती करण्याची गरजच पडणार नाही. हा दावा आत्मविश्वास दर्शवतो, पण त्यामागे सत्ता स्वतःकडे ठेवण्याचा निर्धारही दिसून येतोय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा प्रश्न समोर उभा राहतो, तो म्हणजे बंडखोरी. तर ही बंडखोरी टाळणार का आणि ही बंडखोरी टाळायची जबाबदारी कुणाची असेल? याबाबत सूरज चव्हाण यांनी स्पष्ट भूमिका घेतली की ते म्हणाले, उमेदवार बंडखोरी करणार नाहीत आणि याचीच जबाबदारी जिल्हा अध्यक्ष राजेश विटेकर आणि महानगर अध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यावर राहील. याचा अर्थ असा की यावेळी उमेदवारी देताना निष्ठा आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना रिंगणात आणलं जाईल. हा फॉर्म्युला वापरला जाणार अशी शक्यता दिसत आहे. आता हा परभणीचा प्रयोग राज्यासाठी एक संकेत देतोय का? कारण आज जरी ही घोषणा परभणीपुरती असली तरी राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. जर परभणीत घड्याळ आणि तुतारी एकत्र यशस्वी झाले तर उद्या इतर महापालिका, नगरपालिका आणि कदाचित विधानसभेतही हा प्रयोग यशस्वी झाला तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील अंतर हळूहळू कमी होऊ शकते आणि तेच कदाचित मराठवाड्याच्या राजकारणातला खरा गेम चेंजर ठरू शकतो. परभणी महापालिका निवडणूक ही केवळ एक निवडणूक नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची राजकीय चाचणी, संघटनात्मक शक्तीची परीक्षा आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा प्रयोग आहे. आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष यावरच लागून आहे की घड्याळ आणि तुतारी फक्त फोटोपुरते एकत्र येतात की खरंच पुन्हा एकाच तालावर वाजू लागतात. यावर तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.